राष्ट्रवादी पक्षामध्ये नक्की चाललंय तरी काय हा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली। अजितदादांचा शरद पवारांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशा चर्चा देखील याच निमित्तानं सुरू झाल्यात। त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना आणि कार्यकर्त्यांनाच पडलेला आहे। महाराष्ट्रातल्या जनतेला असे प्रश्न पडले तर शरद पवार यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप करून महायुतीसोबत गेलेल्या अजित पवारांच्या पक्षात आता शरद पवारांबाबत ममत्व भाव निर्माण झालाय। छगन भुजबळांनी भेट घेतल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आतच सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात याच चर्चा सुरू आहे। सविस्तर पाहूयात नेमकं घडलंय तरी काय। राष्ट्रवादीत नक्की चाललंय काय? भुजबळांनंतर सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीला। अजितदादांचा शरद पवारांशी जवळीकीचा प्रयत्न। छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेऊन 24 तास होत नाही तोच अजित पवारांच्या पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची मोदी बागेत जाऊन भेट घेतली। सुनेत्रा पवार जवळपास तासभर मोदी बागेतल्या घरी होत्या। दोन्ही राष्ट्रवादीत काय घडतंय असं विचारलं असता काहीच होत नाहीये। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीतच असल्याचा निर्वाळा तटकरेंनी दिलाय। मला या विषयावरती काय माहीत नाही। एकतर महाराष्ट्रामध्ये काही घडत नाही। महाराष्ट्रामध्ये एकच घडणार आहे की आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने सामोरं जाणार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे। हेच महाराष्ट्रामध्ये घडणार आहे। सूरज चव्हाणांनी मात्र वेगळाच दावा केला। सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी मोदी बागेत गेल्या होत्या असं ते म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात, त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। युगेंद्र पवारांनी या भेटीचा तपशील माहिती नसल्याचं सांगितलंय। पण सुनेत्रा पवार कुटुंबातल्या सदस्य आहेत, त्या पवारांना भेटू शकतात असं युगेंद्र म्हणाले। मी काय बोलणार, मला काय माहितीच नाही। ठीक आहे, चर्चा आहे त्याच्यावर मी काय बोलतो। जर त्यांना भेटायचं असेल तर ते भेटू शकतात। काल भुजबळ साहेब भेटले साहेबांना। छगन भुजबळांचा शरद पवारांना भेटणं, त्यानंतर सुनेत्रा पवारांनी शरद पवारांना भेटण्यासाठी मोदी बागेत जाणं हा घटनाक्रम दिसतो तेवढा सरळ नाही। भुजबळ अजितदादांचा कोणता निरोप घेऊन गेले होते का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।